नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये खूपच मोठा असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। अचानक सखीची तब्येत बिघडल्यामुळे सरकारांची होणार हार आणि खऱ्या तेजस्विनीचा सत्याचा होणार विजय हे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे आता कॅरमचा गेम सुरू असतो। तर आता खरी तेजस्विनी आपला डाव साधते, पण त्याच वेळेस आता सरकारांनी मात्र इथे तेजस्विनीला हरवण्यासाठी मात्र आता घोळ घातलेला असतो। आता जी सुंगटी खाली पडते ना, तिथेच आता सरकारांनी खालून त्या कॅरमला आपला हात लावलेला असतो। त्यामुळे आता तेजस्विनीची हार होते। तेव्हा लगेच आता सरकार हसतच म्हणू लागतात, हारलीस? अगं, छोट्या विजयानंतर एवढा आनंद होत होता तुला, मग आता मोठा विजय कर की। पण मी तसं होऊ देणार नाही आहे, कारण हा खेळ मीच जिंकणार आहे। तर आता शेवटचा डाव असतो। तर आता सरकारांनी आपली सुंगटी मारण्यासाठी तयारी केलेली असते। आता काही करून हा डाव मला जिंकायचा आहे आणि खरी तेजस्विनी कामात मीच आहे हे सरकारांना सिद्ध करायचं असतं। म्हणून सरकारांनी आता सुंगटी मारलेली असते। त्याच वेळेस आता मात्र लगेच सखी, काना, गौतम काका सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजू लागतात, कारण आता इथे तेजस्विनीचा खरेपणा सिद्धच झालेला असतो। तर आता सरकारांना वाटतं की मीच जिंकले। सरकार तर खूपच खुश झालेले असतात। तेव्हा काना म्हणू लागतो, तर चला, आज खरा खेळ जिंकलोय आपण, सत्याचा विजय झाला। खरी तेजस्विनी कामात कोण आहे हे आपल्या सगळ्यांसमोर आलंय, कॉंग्रॅच्युलेशन तुमचं, असे म्हणत आता तेजस्विनीकडे काना जातो आणि तिचं कॉंग्रॅच्युलेशन करू लागतो। सरकारांना मात्र खूपच राग येतो। तळपायाची आग जणू मस्तकाला जाते। सरकार उठून उभी राहतात। तुला वेळ लागले का? मूर्ख आहेस का तू? सुंगटी मी मारली, डाव मी जिंकलाय आणि तिला का कॉंग्रॅच्युलेशन करतोय तू? त्यावर लगेच काना म्हणू लागतो, सरकार तुम्हाला दिसत नाही आहे का? तुम्ही चुकताय सरकार। अहो, चांगला तरबेज खेळाडू चुकू शकत नाही। तेव्हा लगेच आता तेजस्विनी म्हणू लागते, हो, तू चुकलीस। एवढी तरबेज असताना माणूस कसा चुकू शकतो? तू माझी सुंगटी मारली, तू माझा डाव टाकलाय, हे विसरलीस का तू? त्यावर लगेच आता सरकार म्हणू लागते, नाही, हे शक्य नाही आहे, हे कसं होऊ शकतं? माझी सुंगटी मारली मी। त्यावर तेजस्विनी म्हणू लागते, बघ, माझ्या सुंगट्या पांढऱ्या होत्या आणि तुझ्या काळ्या, पण तू पांढरी सुंगटी मारली, हवं तर चेक करून घे। आता सरकार पटकन त्यातनं सुंगटी काढतात, तर ती बरोबर तेजस्विनीचीच असते। तेव्हा लगेच आता सखी म्हणू लागते, काय झालं सरकार? कॅरमच्या खेळात तर तरबेज होता ना तुम्ही, मग अशा कशा चुकलात तुम्ही? सांगा ना, का तुम्हाला हा खेळ जमत नाही? त्यावर लगेच सरकार म्हणू लागते, हे बघ सखी, जेव्हापासनं तुझे बाबा गेलेत ना, तेव्हापासनं मी हा खेळ खेळलेच नाही आहे। आणि एका मुलीची जबाबदारी, या कामत एम्पायरची जबाबदारी, त्यामुळे माझ्या या हातांना हा खेळ लक्षात राहिला नाही, तो विसरले मी, म्हणून चुकले असशील। त्यावर लगेच आता तेजस्विनी म्हणू लागते, माणूस जर एखाद्या खेळात तरबेज असेल, एखाद्या गोष्टीत हुशार असेल, तर कितीही काहीही झालं तरी माणूस तो खेळ, ती गोष्ट कधीही विसरत नाही। आणि तसं असेल तर मलाही तू एवढ्या वर्ष डांबून ठेवलं, बंद करून एवढा त्रास दिला, पण तरी माझे हात हा खेळ विसरला नाहीत, मग तू कशी विसरली? आता मात्र सरकार तेजस्विनीवरती खूपच भडकते। बास, पुरे झालं। या कामत एम्पायरची एवढी मोठी जबाबदारी होती माझ्यावर, एक मुलगी होती माझ्या पदरात, म्हणून मला हे सगळं सावरण्यात नाही वेळ भेटला या खेळण्यासाठी। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, एवढं मोठं कामत साम्राज्य मी उभं केलंय, मी। त्यावर लगेच आता तेजस्विनी म्हणू लागते, पण ते माझ्या हक्काचं आहे आणि तू हे सगळं तुझ्या स्वार्थासाठी केलं आहे, एवढं लक्षात ठेव। आता सरकार तर खूपच भडकते, तुम्हाला शिकवणार? तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं माझं हक्काचं आहे, तुझं नाही। माझं साम्राज्य मी तुला कधीच मिळू देणार नाही, कारण सखीची खरी आई मी आहे। आता दोघींमध्ये भांडण चुंपलेलं असतं। तेव्हा काना म्हणू लागतो, एक मिनिट थांबा, गोंधळ करू नका। आता जे काही खेळ घेतलेत आपण, त्यावरनं सखी मॅडमच ठरवतील आजचा काय निर्णय। आता सरकार मात्र खूपच भडकतात। त्याच वेळेस आता इकडे सचिन राजेश मामांकडे आलेला असतो। तेव्हा लगेच आता राजेश मामा म्हणू लागतात, सचिन, अरे, सरकारांनी तुलाही नोकरीवरनं काढलं होतं, त्यानंतर तुझं काय झालं? तुला नोकरी भेटली का? तेव्हा लगेच आता सचिन म्हणू लागतो, हो राजू मामा, मला नोकरी भेटली। जशी तुम्हालाही इथे चांगली माणसं भेटली ना, तसाच मला एक भल्या माणसाचा फोन आला होता,
मला वाटलं तो फेक असेल, पण त्याने मला खूपच चांगलं पॅकेज दिलं आणि मी कामाला लागलो. त्यावर लगेच आता राजू मामा विचारू लागतात, अरे पण तो भला माणूस कोण आहे? त्याच वेळेस सचिन म्हणू लागतो, तो कोण आहे हे मला माहिती नाही. तेवढ्यात आता सचिन आणि राजेशचा कोणीतरी व्हिडिओ काढत असतं. हे काम कुणाचं असेल ते अजून तरी आपल्याला कळलेलं नाही. तर इकडे तेवढ्यात लगेच किरण येतो. राजेश मामा चला पटकन, मॅडम तुम्हाला बोलवत आहेत. राजेश मामा आणि सचिन तिकडनं निघून जातात. तर इकडे आता काना म्हणू लागतो, सखी मॅडम आज तुमचा काय निर्णय असेल तो कळवा प्लीज. तेव्हा सखी म्हणू लागते, आजच्या या दुसऱ्या दिवसाची खरी तेजस्विनी कामत कोण आहे हे या खेळानंतर सिद्ध झाले. जो कोणी या खेळात विनर होणार होता तीच असेल खरी माझी आई. तर आजच्या दिवसासाठी माझी खरी आई सरकार. आता सरकारांना वाटतं की सखी माझं नाव घेते की काय. सरकार सखीकडे बघू लागतात. तेव्हा सखी म्हणू लागते, सरकारांची जुळी बहीण तीच असेल आजच्या दिवसासाठी खरी तेजस्विनी कामत आणि या सखीची आई. आता सरकार खूपच भडकतात. गौतम काका कानात टाळ्या वाजवू लागतात. सरकारांना मात्र राग येतो. तेव्हा चुटकी वाजवत सरकार म्हणू लागतात, आजच्या दिवसासाठी जिंकली, पण काल मी जिंकले होते. काल मी खरी तेजस्विनी कामत होते आणि उद्या परवा मीच जिंकणार. अजून 2 दिवस बाकी, एवढं लक्षात ठेव. आणि हा खेळ मीच जिंकणार, कारण मीच खरी तेजस्विनी कामत. या साम्राज्याची सत्ता मीच चालवणार. असे म्हणत आता लगेच भडकलेली सरकार तिकडनं निघून जाते. तेजस्विनीला मात्र खूपच आनंदच झालेला असतो. तर आता लगेच आपल्या रूममध्ये येतेच सरकार. लगेच आपल्या समोरच टेबलवरती जो फ्लावर पॉट असतो तो उचलते आणि जोरदार दिशी फेकणार. तेच काना येतो आणि काना तो फ्लॉवर पॉट पकडतो. ओ सरकार, अहो काय झालं? एवढा का चिडलात तुम्ही? आज जे काही झालं ते खरं होतं. सत्याचा विजय झाला आणि खोटेपणाचा नाश झाला. जर सरकार तुम्हाला एवढाच राग येत असेल तर खरं कबूल करून टाका. तुम्ही मनस्विनी आहात हे सांगून टाका आणि खरी तेजस्विनी कामत ती आहे हे कबूल करा. ती बाई खूप चांगली आहे. ती तुम्हाला अजूनही या घरात राहण्याची संधी देईल. मावशी म्हणून तुम्ही या घरात राहू शकता. पण जर तुम्ही हा खोटेपणा सोडला नाही ना तर तुमची या घरातनं हकलपट्टी होणार सरकार. बरं, पण तुम्हाला जर या घरातनं जायचं नसेल ना तर तुम्ही मला सांगा, मी त्यांच्याशी बोलतो. त्या तुम्हाला या घरात मावशी म्हणून नक्कीच ठेवून घेतील. तेव्हा लगेच सरकार म्हणू लागते, तू तू माझी या घरात राहण्याची सोय करणार? मी आणलेला कुत्रा आहे तू या घरातला आणि तू माझ्यावरतीच भुंकतोय. तुला लाज नाही वाटत? तेव्हा लगेच आता काना म्हणू लागतो, हे बघा सरकार, मी आपलं फक्त तरतुदीसाठी तुम्हाला सांगत होतो. आणि राहिला प्रश्न तुम्हाला नसेल पटल तर जाऊ द्या, पण कुत्रा प्राणी वाईट नाही या, तो मला खूप आवडतो. कारण कुत्रा प्राणी माझ्या आवडीचा आहे ना. तेव्हा लगेच सरकार म्हणू लागते, युजलेस, गप्प बाईस. त्याच वेळेस काना मनाशीच म्हणू लागतो, सरकार मी कुत्रा आहे का तुम्हाला इथून खेचत बाहेर काढणारा वाघ आहे हे लवकरच कळेल. आता मात्र सरकारांना खूपच राग येतो. त्याच वेळेस आता लगेच सरकार मात्र रागाने कानाकडे बघू लागतात. तेव्हा काना म्हणू लागतो, सरकार तुम्ही मूर्ख बनलात. जशा तुम्ही खोट्या आहात ना तशी ती डायरी खोटी. हे तुम्हाला कळलेलं नाही आहे. या कानाने बरोबर तुम्हाला अडकवलं आहे आणि आता तुमची जिरणार. सरकार तुमचा खोटेपणा सिद्ध होणार. तेव्हा लगेच आता सरकार म्हणू लागते, निघ इकडनं, आऊट, लगेच इकडनं जायचा. तेव्हा काना म्हणू लागतो, चालेल मी जातो, हे फ्लॉवर पॉट घ्या तुमचं. आता लगेच काना तिकडनं निघून जातो. तेव्हा लगेच सरकार म्हणू लागते, याला मी घरात आणलं आणि हा मला घराबाहेर काढतो. नाही नाही नाही, मला माझा भूतकाळ याला कळून मोठी चूक झाली. याने माझा भूतकाळ उकरून काढला आहे खरा, पण आता याचा भूतकाळ मी उकरून काढणार आहे. तेवढ्यात आता लगेच सरकारांचा मोबाईल वाजतो. सरकारांना काहीतरी मेसेज आलेला असतो. आता कानाचा भूतकाळ काय असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली असते. तर इथे परशू आपल्या रूममध्ये असतो. खूप गरम होत असतं. तेवढ्यात आता मोहिनी येते. त्यावर परशू म्हणू लागतो, मोहिनी खूप गरम होतं आहे ना. तेव्हा लगेच मोहिनी म्हणू लागते, तुम्हाला मी पण आणू का तेजस्विनी वहिनीने बनवलेलं? त्यावर लगेच आता परशू म्हणू लागतो, तू त्या बाईला वहिनी म्हणते? अगं अजून सरकार वहिनी येथे, लक्षात ठेव. असं जर वहिनींनी ऐकलं ना सरकारांनी तर तुला काही सोडणार नाही त्या. हे बघ अशी चूक करू नको. ती बाई वहिनी हे अजून सिद्ध झालं नाही. त्यावर मोहिनी म्हणू लागते, झालं आहे. माझ्या मनाने मला कौल दिला आहे. सखीला जरी अजून उत्तर मिळालं नसलं ना
तरी माझं मन मला सांगतंय, सकाळी मला त्या बाईने माझ्या बाळाबद्दल विचारलं, जे आजपर्यंत सरकारने कधीच विचारलं नाही, कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझं दुःख फक्त तेजस्विनी वहिनीच समजू शकत होत्या आणि मला वाटतं की ती बाई खरंच तेजस्विनी वहिनी आहे. तेव्हा लगेच परशू म्हणतो, अशी चूक करू नको. हे बघ, सरकार कधीही पडू देणार नाही. सरकारांची सत्ता चालू राहणार आहे. त्यामुळे हा विषय इथेच थांबव. तर त्यानंतर इकडे आता कान्हा आपल्या रूममध्ये असतो. तो कपड्यांच्या घड्या घालत असतो. तेवढ्यात सखी येते. सखीला आता सकाळी शॉवरखाली भिजल्यामुळे खूपच शिंका येत असतात. आता सखीच्या शिंका अशा मोठमोठ्या असतात, त्यामुळे कान्हाच्या हातले कपडे पडून जातात. तेव्हा कान्हा म्हणू लागतो, सखी मॅडम, अहो काम वाढवलं ना तुम्ही, अशा काय करताय तुम्ही? त्यावर सखी म्हणू लागते, काम माझं वाढलंय, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. सकाळी मला भिजवलं ना, आता एवढी सर्दी पाठीमागे लागली, काय करू मी? त्यावर कान्हा म्हणू लागतो, चुटकीसरची सर्दी गायब करतो, थांबा. कान्हा लगेच एक औषध घेऊन येतो. सखीला मात्र औषधांची खूप भीती वाटत असते. सखी आता बेडवरती उड्या मारू लागते, नाही या, मी औषध घेणार नाही. तेव्हा कान्हा म्हणू लागतो, सखी मॅडम असं काय करताय? अहो विष दिल्यासारखं पळताय तुम्ही. तेव्हा सखी म्हणू लागते, एक वेळ मी विष घेईल, पण हे औषध घेणार नाही. नाही, नको आहे मला. तेव्हा कान्हा म्हणू लागतो, तुम्ही जर हे औषध घेतलं ना, तर मी हो म्हणेल. त्याच वेळेस आता लगेच सखीला वाटतं की माझ्या प्रेमासाठी कान्हा होकार देणार आहे. आता सखी लगेच म्हणू लागते, चालेल, मला तुझा होकार मिळणार असेल तर मी हे औषध घ्यायला तयार आहे. आता तोंड वाकडं तिकडं करून सखीने हे औषध घेतलेलं असतं. तेव्हा सखी खुश होते, मी औषध घेतलंय. अरे बापरे. मग आता सखी पटकन बेडवरनं खाली उतरते आणि कानासमोर उभी राहते. चला आता बोला, तुमच्या मनात जे काय आहे ना ते बोला, मी ऐकायला तयार आहे. तेव्हा कान्हा म्हणू लागतो, हो. त्याच वेळेस सखी म्हणू लागते, हो, हे काय, पुढे बोला ना काहीतरी. तेव्हा लगेच कान्हा म्हणू लागतो, हो, मी हेच बोलणार होतो. त्यावर सखी म्हणू लागते, असं कोणी बोलतं का? आय लव्ह यू टू म्हणा की. त्याच वेळेस आता लगेच कान्हा म्हणू लागतो, नाही, मी फक्त काय बोललो होतो, तुम्ही औषध घेतलं तर मी हो म्हणेल. मग तुम्ही औषध घ्यायला तयार झाला. आता सखीला मात्र या कानाचा खूपच राग येतो. म्हणजे हो म्हणण्यासाठी तू मला औषध घ्यायला लावलं? त्यावर कान्हा म्हणू लागतो, हो, मी हेच म्हणणार होतो. आणि सखी मॅडम, तुम्ही जर या होसाठी काही करायला तयार असेल ना, तर मी पुन्हा हो म्हणायला तयार आहे. सखी मात्र लगेच कान्हा म्हणू लागते, निघ इकडनं, निघ, माझ्या डोळ्यासमोरनं निघा. आता सखीला राग येतो. ती पटकन अंगावरती घेऊन झोपते. तेव्हा कान्हा हसतच म्हणू लागतो, मी AC बंद करतो या. आज मला गरम झालं तरी चालेल, पण तुमच्यासाठी मी AC बंद करणार, कारण तुम्हाला थंडी वाजते ना. आता कान्हा मात्र प्रेमाने सखीकडे बघत असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सकाळी सकाळी उठलेली सखी मात्र खूपच आजारी पडलेली असते. आता मात्र तिला त्रास होत असतो, तिच्या नाकातनं रक्त निघत असतं. आता कान्हाला काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यात लगेच आता तेजस्विनी येते आणि मला लागते, काय झालं कान्हा? तेव्हा सखी आता एवढी आजारी पडली हे कळताच तेजस्विनी पटकन सखीच्या रूमकडे जाते. सखी मात्र आता लगेच आपल्या आईला घट्ट मिठी मारते आणि बेशुद्ध पडते. सरकारांना खूपच राग येतो. आता मात्र या सखीच्या बालपणाच्या आजाराबद्दल खऱ्या आईलाच माहिती असणार. तर आता सखीच्या खऱ्या आईचा खरेपणा सिद्ध होणार आणि सरकारांचा खोटेपणा लवकरच कसा मोडून पडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल